Hello friends, how are you all? We are fine. Very good. Friends, today we are going to learn a topic, greetings. मित्रांनो, आज आपण एक टॉपिक शिकणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे ग्रीटिंग्स. ग्रीटिंग्स म्हणजे काय? शुभेच्छा किंवा अभिवादन. आता फ्रेंड्स, आपण बघूया आपण ही ग्रीटिंग्स केव्हा यूज करत असतो. तर आपण एकानंतर एक बघणार आहोत आणि आपण केव्हा आणि कशी ग्रीटिंग्स यूज करायची हे देखील शिकणार आहोत. सो फ्रेंड्स, समथिंग फ्रेंडली और पोलाइट दॅट वी से और डू व्हेन वी मीट और वेलकम समवन. जेव्हा आपण एखादी मैत्रीपूर्ण किंवा विनम्र गोष्ट जी आपण एखाद्याला भेटतो किंवा स्वागत करतो तेव्हा आपण बोलतो किंवा करतो. आता मित्रांनो, आपण या क्लासच्या माध्यमातून एकूण 15 ग्रीटिंग्स शिकणार आहोत. 15 युजफुल इंग्लिश ग्रीटिंग्स. तर चला बघूया एक एक ग्रीटिंग. फ्रेंड्स, कॅन यू रीड दिस? व्हॉट इज दिस? गुड मॉर्निंग. व्हेरी गुड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे काय? मराठीत आपण काय बोलत असतो? शुभ प्रभात. व्हेरी गुड. शुभ प्रभात. आणि यालाच दुसरा शब्द आहे शुभ सकाळ. व्हेरी गुड. शुभ प्रभात किंवा शुभ सकाळ. आणि आपण मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आपण गुड मॉर्निंग बोलत असतो आपल्या मदरला, फादरला म्हणजेच आईला, वडिलांना किंवा आपल्या फ्रेंडला देखील. आता फ्रेंड्स, आपण जेव्हा क्लासमध्ये येतो आणि आपण क्लासमध्ये बसलेलो असतो त्यावेळेस टीचर जेव्हा क्लासमध्ये एंट्री करता त्यावेळेस आपण टीचरांना कशा प्रकारे ग्रीट करतो? गुड मॉर्निंग. व्हेरी गुड. गुड मॉर्निंग बोलून आपण आपल्या टीचरांना ग्रीट करत असतो. आता मित्रांनो, आपण बघूया पुढची ग्रीटिंग काय आहे. व्हॉट इज दिस? गुड आफ्टरनून. व्हेरी गुड. गुड आफ्टरनून. ओके. आता आपण याला मराठीमध्ये काय बोलतो? शुभ दुपार. व्हेरी गुड. शुभ दुपार. आणि आपण शुभ दुपार केव्हा बोलत असतो? दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत. आता फ्रेंड्स, आपण पुढची ग्रीटिंग शिकूया. काय आहे? गुड इव्हनिंग. व्हेरी गुड. आता गुड इव्हनिंग मीन्स व्हॉट? शुभ संध्या. व्हेरी गुड स्टुडंट्स. शुभ संध्या किंवा शुभ संध्याकाळ म्हणजे आपली संध्याकाळ शुभ हो. आता मित्रांनो, आपण जेव्हा 5 वाजल्यानंतर ग्रीट करायचे असते त्यावेळेस आपण काय बोलतो? शुभ संध्याकाळ. ओके. आणि आपण इथे इमेजमध्ये बघू शकतो काय दिसत आहे? तर सूर्य आहे जो मावळतो आहे. आणि म्हणजे संध्याकाळचा टाइम कोणता असतो? तर जेव्हा सूर्य मावळत असतो तो असतो संध्याकाळचा टायमिंग. आणि आपण अशा प्रकारे इंग्लिशमध्ये गुड इव्हनिंग आणि मराठीमध्ये शुभ संध्या किंवा शुभ संध्याकाळ बोलून समोरच्या व्यक्तीला विश करू शकतो. फ्रेंड्स, लेट अस लर्न नेक्स्ट ग्रीटिंग अँड नेक्स्ट ग्रीटिंग इज गुड नाईट. मित्रांनो, आता आपण पुढील ग्रीटिंग शिकत आहोत आणि त्या ग्रीटिंगचं नाव आहे गुड नाईट. गुड नाईट म्हणजे काय? शुभ रात्री. आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो शुभ रात्रीला? गुड नाईट. व्हेरी गुड. आता मित्रांनो, आपण गुड नाईट हा ग्रीटिंग केव्हा यूज करतो? तर रात्रीच्या वेळेस गुड नाईट हे ग्रीटिंग यूज करत असतो. आणि आपण जेव्हा झोपी जात असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपल्याला अभिवादन करायचे असते त्यावेळेस आपण गुड नाईट हे ग्रीटिंग यूज करत असतो. नाव फ्रेंड्स, वी विल सी नेक्स्ट ग्रीटिंग दॅट इज बाय बाय. आता बाय बाय म्हणजे काय? निरोप घेताना. इंग्लिशमध्ये काय बोलतो आपण? बाय बाय. यस, बाय बाय. जेव्हा आपण मित्रांनो जेव्हा डिस्कशन करत असतो किंवा आपण आपल्या मित्राशी बोलत असतो त्यावेळेस आपण काय करतो? आपण काही वेळेनंतर ती प्लेस सोडत असतो म्हणजे तिथून आपण निघून जात असतो आणि आपण त्या समोरच्या व्यक्तीला किंवा आपल्या फ्रेंडला बोलत असतो की बाय बाय मीन्स पुन्हा भेटू किंवा पुन्हा आपली भेट होईल. अशा प्रकारे आपण हे ग्रीटिंग यूज करत असतो. फ्रेंड्स, नाउ वी विल लर्न नेक्स्ट ग्रीटिंग अँड नेक्स्ट ग्रीटिंग इज टेक केअर म्हणजे तुमची काळजी घ्या. याला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो? टेक केअर. यस, टेक केअर मीन्स तुमची काळजी घ्या. आता आपल्याला जेव्हा समोरच्या व्यक्तीला सांगायचे असते की तुम्ही तुमची काळजी घ्या किंवा तुम्ही व्यवस्थित राहा त्यावेळेस आपण बोलत असतो टेक केअर. आणि त्याचप्रमाणे जेव्हा समोरची व्यक्ती ही आजारी असेल त्यावेळेस देखील आपण बोलत असतो टेक केअर.
फ्रेंड्स, नाउ लेट अस लर्न नेक्स्ट ग्रीटिंग. मित्रांनो, आता आपण पुढील ग्रीटिंग शिकणार आहोत ते आहे सॉरी. सॉरी म्हणजे क्षमस्व. आणि मित्रांनो, जेव्हा आपल्याकडून एखादी चुकी होत असते, काही मिस्टेक होत असते, आपण चुकीचे वागत असतो, त्यावेळेस आपण काय करत असतो, आपण हे ग्रीटिंग यूज करत असतो, सॉरी. अशा प्रकारे आपण समोरच्या व्यक्तीला बोलत असतो. नाउ फ्रेंड्स, वी विल लर्न द नेक्स्ट ग्रीटिंग अँड नेक्स्ट ग्रीटिंग इज थँक्यू. थँक्यू म्हणजे काय? धन्यवाद. मित्रांनो, मराठीत थँक्यूला काय म्हणता? आपल्याला जोरात बोलायचे आहे. थँक्यू मीन्स धन्यवाद. व्हेरी गुड. थँक्यू म्हणजे धन्यवाद. आणि आपण थँक्यू केव्हा बोलत असतो? तर आपल्याला कोणी मदत करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला कोणी काही गोष्ट देत असतो, त्यावेळेस आपण बोलत असतो थँक्यू. म्हणजे आपले खूप खूप आभार, आपण मदत केल्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आणि मित्रांनो, आपल्याला ही सर्व ग्रीटिंग आपल्या डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये, डेलीच्या डिस्कशनमध्ये आपल्या मित्रांसोबत, फॅमिली मेंबरसोबत वापरायची आहेत. सो फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट ग्रीटिंग इज प्लीज. प्लीज मीन्स कृपया. प्लीज म्हणजे काय? कृपया. व्हेरी गुड. आणि आपण प्लीज हे ग्रीटिंग केव्हा यूज करतो? जेव्हा आपल्याला काही गोष्टी हवी असते, कोणत्या प्रकारची गोष्ट हवी असते, आणि त्यावेळेस आपण रिक्वेस्ट करतो. रिक्वेस्ट करणे म्हणजेच काय? प्लीज बोलणे. आणि प्लीज बोलून आपण रिक्वेस्ट करतो की प्लीज गिव्ह मी युअर पेन, प्लीज हेल्प मी. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स प्लीज हे ग्रीटिंग वापरून तयार करत असतो. आता फ्रेंड्स, आपण पुढील ग्रीटिंग शिकूया, आणि ते ग्रीटिंग आहे वेलकम. वेलकम म्हणजे स्वागत आहे. वेलकम म्हणजे काय? स्वागत आहे. आणि स्वागत आहेला इंग्लिशमध्ये काय बोलतो आपण? वेलकम. व्हेरी गुड. वेलकम म्हणजे स्वागत आहे. आता मित्रांनो, आपण वेलकम हे ग्रीटिंग केव्हा यूज करतो? आपल्या घरी जेव्हा गेस्ट येतात, जेव्हा पाहुणे येतात, त्यावेळेस आपण काय बोलतो? वेलकम. व्हेरी गुड. आपण काय बोलतो? वेलकम म्हणजे आपले स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला जेव्हा कोणी मदत करते, त्यावेळेस आपण काय बोलत असतो? थँक्यू म्हणजेच धन्यवाद. आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला थँक्यू बोलल्यानंतर आपण काय बोलत असतो? वेलकम म्हणजे स्वागत आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम देखील मी आपल्याला मदत करण्यासाठी तयार आहे. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट ग्रीटिंग इज नाईस टू मीट यू. म्हणजे तुम्हाला भेटून आनंद झाला. इंग्लिशमध्ये काय आहे? नाईस टू मीट यू. व्हेरी गुड. नाईस टू मीट यू. आणि मराठीमध्ये काय बोलतो आपण त्याला? तुम्हाला भेटून आनंद झाला. व्हेरी नाईस. सो फ्रेंड्स, आपण जेव्हा आपल्या मित्राला भेटलो असेल किंवा आपल्या रिलेटिव्हजला भेटलो असेल, त्यावेळेस आपण काय करत असतो? तर आपण त्या व्यक्तींशी बोलत असतो, खूप सारे डिस्कशन करत असतो. त्यानंतर आपण त्यानंतर काय करतो? तर आपण जेव्हा ती जागा सोडून जात असतो, म्हणजे त्या व्यक्तीपासून जात असतो, लांब जात असतो, तर आपण त्यावेळेस बोलत असतो की आपल्याला भेटून मला खूप आनंद झाला. आणि आपण त्यावेळेस इंग्लिशमध्ये बोलतो नाईस टू मीट यू म्हणजे तुम्हाला भेटून आनंद झाला. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट ग्रीटिंग इज कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे काय? अभिनंदन. आता आपण हे ग्रीटिंग केव्हा यूज करतो मित्रांनो? जेव्हा समोरची व्यक्ती ही एखाद्या गोष्टीत समजा चांगली कामगिरी केली असेल, त्यावेळेस आपण यूज करतो मराठीमध्ये अभिनंदन. काय यूज करतो? अभिनंदन. आणि आपण त्यालाच इंग्लिशमध्ये काय बोलतो? कॉंग्रॅच्युलेशन. व्हेरी गुड. नाउ फ्रेंड्स, let us see next greeting is best of luck. What is next greeting? बेस्ट ऑफ लक. Very good. बेस्ट ऑफ लक म्हणजे काय? तर तुम्हाला शुभेच्छा. आता मित्रांनो, आपण बेस्ट ऑफ लक हे ग्रीटिंग केव्हा यूज करतो? तुम्ही सांगू शकता का? केव्हा यूज करतो? तर आपण जेव्हा समजा आपला मित्र एक्झामला जात असेल किंवा काही मोठी कामगिरी करायला जात असेल, त्यावेळेस आपण काय बोलतो की तुम्हाला शुभेच्छा म्हणजेच बेस्ट ऑफ लक. व्हेरी गुड. म्हणजेच बेस्ट ऑफ लक म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी हो, अशा प्रकारे आपण त्याला विश करत असतो. नाउ फ्रेंड्स, नेक्स्ट ग्रीटिंग इज ऑल द बेस्ट. म्हणजेच काय? तुम्हाला खूप शुभेच्छा. आता मित्रांनो, ऑल द बेस्ट आणि बेस्ट ऑफ लक ही दोन्ही ग्रीटिंग एकाच अर्थासाठी वापरली जातात. आपण आयदर ऑल द बेस्ट पण बोलू शकतो किंवा बेस्ट ऑफ लक देखील बोलू शकतो, आणि त्यांचा दोघांचा यूज हा सेम आहे. नेक्स्ट ग्रीटिंग इज हाऊ आर यू. हाऊ आर यू मीन्स व्हॉट?
तू कसा आहेस? मराठीत काय बोलाल? तू कसा आहेस? व्हेरी गुड. आणि जेव्हा आपण एखाद्या मुलीला विचारतो त्यावेळेस आपण असं बोलतो का की तू कसा आहेस? तर आपण काय बोलतो? तू कशी आहेस? व्हेरी गुड. तू कशी आहेस म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण बोलतो हाऊ आर यू. ओके. नेक्स्ट ग्रीटिंग इज हॅलो. हॅलो मीन्स व्हॉट? नमस्कार. हॅलो मीन्स नमस्कार. मित्रांनो, आज आपण एकूण 15 ग्रीटिंग्स शिकलेलो आहोत. तर आपण त्यामधील आपल्याला जितकी ग्रीटिंग्स आठवतात ते आपण रिवाइज करूया. सो फ्रेंड्स, आर यू रेडी? Yes. व्हेरी गुड. सो फ्रेंड्स, लेट अस रिवाइज वन बाय वन. फर्स्ट ग्रीटिंग. Please. Good morning. Take care. Good evening. Good night. Congratulations. Nice to meet you. Thank you. Bye bye. Very good, friends. In this way, friends, we have completed today's topic. So thank you, friends. Have a nice day. Thank you. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learned. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.